नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी न्यू चॅनल चालू केले आहे, त्यासाठी सर्वांनी ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला त्यांनी लाईक आणि सबस्क्राइब करावे अशी विनंती आहे। तर आज मी माझा पहिला पदार्थ चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सर्वात प्रथम दाखवते। तर हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 3 ते 4 गड्डे लसूण, चिरलेली बारीक कोथिंबीर, चीज क्यूब, बटर 25 ते 30 ग्राम, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, ब्रेड आणि 3 ते 4 चमचे तेल। तर सर्वात प्रथम आपण पॅन गरम करून घेऊ। सर्वात प्रथम पॅन गरम करायला ठेवू, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल कडकडीत तापेपर्यंत गरम होऊन देऊ। आता तेल कडकडीत तापलेले आहे, तर त्यामध्ये आपण या लसणाच्या पाकळ्या चांगले ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे किंवा भाजून घेऊ। अधूनमधून हलवत राहू त्याला। हे छान गोल्डन ब्राउन झालेले आहे, तर गॅस बंद करून घेऊ आणि हे लसूण आता आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेऊ। तर लसूण आपण भांड्यात काढून घेतलेला आहे मिक्सरच्या। सर्वात प्रथम ते फक्त लसूण आपण मिक्सरला फिरवून घेऊ। लसूण अशापैकी आपण मिक्सरला फक्त फिरवून घेतलेला आहे। तर त्यामध्ये आता आपण ऍड करायचं आहे बटर, थोडेसे ऑरेगॅनो। आता आपण हे एकत्र मिक्सरला फिरवून घेऊ। बटर आणि लसूण आपण एकत्र फिरवून घेतलं, त्यातच आता मी चीज ऍड करत आहे, तेही मिक्सरला फिरवून घेत आहे। आता हे मिक्सर लावून घेतल्यानंतर काही अशा प्रकार दिसत आहे, तर त्यातूनच मी वरतून कोथिंबीर मिक्स करून घेत आहे। हे मिक्सरला लावायचं नाही, फक्त त्यातच मिक्स करून घ्यायचे। आता छान प्रकारे मिक्स करून झालेलं आहे, ते आता मी ब्रेडवर लावत आहे। आता मला हवे तेवढा ब्रेडवर स्लाइसवर मी पेस्ट सगळी लावून घेतली आहे। तुमच्या आवडीनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते करू शकता। आता मी त्यावर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आपल्या चवीनुसार किंवा तिखटाचं प्रमाण बघून आपण ऍड करून घ्यावे। घरात लहान मुले असतील तर ते अवॉइड केलं तरी चालेल। त्यानंतर सर्ववर मी चीज किसून घेत आहे। अशा प्रकारे सर्व ब्रेड्सवर स्लाइसवर मी चीज किसत आहे। आणि ब्रेड व चीज आणि बटर यामध्ये मिठाचं प्रमाण असल्यामुळे मी कशातही मिठाचा वापर केलेला नाही। पुन्हा एकदा ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स मी ऍड करत आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पुन्हा
मी ज्या पॅनमध्ये लसूण तळून घेतलेला आहे तोच पॅन वापरत आहे आणि त्यातलं एक्स्ट्रा तेल मी काढलेलं आहे. गॅस एकदम बारीक मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून तवा फार तापणार नाही आणि ब्रेड व्यवस्थित ग्रिल होईल अशा पद्धतीत ठेवायची. मी एक छोटी वाटी पाणी घालून ठेवलेलं आहे जेणेकरून स्टीम होऊन व्यवस्थित चीज मेल्ट होऊ द्यायचं आणि खाली करपणार नाही. आता 5 ते 7 मिनिटं झाकण लावून गॅस मंद आचेवरच चालू ठेवायचं आहे. आता हे 5 मिनिटं झालेले आहेत तर मी गॅस बंद करते. तर पाहूया आतमध्ये ब्रेड कसा दिसतो ते. चीज छान प्रकारे मेल्ट झालेला आहे. तर आता आपण हा ब्रेडचा स्लाइस काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता ह्या अशा प्रकारे हा ब्रेड दिसतो. आणि तो छान भाजला गेलेला आहे. हा पाहू शकता आपण. दुसरी साइड. तर आता आपण याला कट करून गार्निश करून घेऊ. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता आणि गार्निश करू शकता. तर पाहू शकता हा ब्रेड अशा प्रकारे दिसत आहे. तर मी आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून गार्निश करत आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे. तर हा झाला आपला चीज गार्लिक टोस्ट. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी स्वातीज किचनला सबस्क्राईब करा.